मित्रांनो, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। नेमकी काय म्हणाले जरांगे पाटील जाणून घेऊयात। न्याय मिळाल्याशिवाय या देशातला आणि राज्यातला कोणीही मागाटणार नाही। सर कह रहे कि इस आंदोलन को आगे बढ़ाने के लिए सर पूरा सपोर्ट करेंगे, जहां जहां जरूरत पड़ेगी सर वहां खुद आगे आएंगे। आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हे सरकार म्हणजे ज्या भाजपचं सरकार प्रत्येक वेळेस गोरगरीब लोकांच्या लेकरावरती जाणून बुजून अन्याय करत आहे। जर या पुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारने केला, यांचा महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। सर ने जो कहा वो ये कि ये जो सरकार है, बीजेपी की जो सरकार है, वो बस गरीबों के बच्चों के ऊपर हमला करती है और इसके बाद अगर स्टूडेंट्स पर हाथ उठाया तो जितने भी बीजेपी के लीडर्स हैं उनको महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे मनोज जरांगे सर, ऐसे सर ने कहा। अरे सगळं मेळच सांगायला, मी मराठीत बोलायलो ते हिंदी सांगायला, मला हिंदी येत नाही तोच प्रॉब्लेम आहे। आणि मग हिंदी जर बोललो ना तुमचं आहे ते ध्यानातून हिंदी जायची तुमच्या नको व्हायला मात्र नाही बोलत। मी फक्त शेवटचा वाक्यात सांगतो, असंच आंतरवालीला सुद्धा गोरगरिबांच्या लेकरासाठी आंदोलन होतं। त्या ठिकाणी सुद्धा माय मावल्यांना, मुलींना, वृद्ध माणसांवरती सुद्धा प्राणघातक हल्ला केला होता। या सरकारनं आमच्यावरतीही गोळ्या घातल्या होत्या। फक्त माझी सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती राहील, तुम्ही ही जागा सोडू नका। आम्ही सगळा देश तुमच्या मागे आहे। तुम्ही तिकडे गेलात ना, हे आंदोलन मोडून टाकतो। शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे की आम्ही सिद्ध करून दाखवलंय। आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहे। ही जागा फक्त सोडू नका। सरकारला आपण निवडून दिलेलं आहे। आपण आपल्या मायबापांना यांना मतदान केलंय, आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केलंय, आपल्या जिल्ह्यानं तालुक्याने यांना मतदान केलंय। परंतु हेच आज आपल्या विद्यार्थ्यांवरती, लेकरा बाळावरती उलटले। यांना उलट करायची ताकद या विद्यार्थ्यात आणि या राज्यातल्या गोरगरीब जनतेत आहे, हे यांच्या लक्षात नाहीये। परंतु या पुढच्या काळात जर तुम्हाला कुठं धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत, सोनमच्या सोबत आहेत, आपल्या अभिजित भैयांच्या सोबत आहेत। सगळा राज्य आणि देश तुमच्या पाठीशी, एवढा शब्द देतो आणि थांबतो। धन्यवाद सगळ्यांना, जय शिवराय। खूब खूब धन्यवाद सर। सर कह रहे हैं इसके बाद अगर किसी भी स्टूडेंट को छुआ, सर ने वीडियोस देखी है सर, यहाँ पर इसलिए आए क्योंकि सर ने एक लड़की का इंस्टाग्राम पर वीडियो देखा जहाँ वो रो रही थी जब स्टूडेंट्स को पुलिस पीट रही थी। वो वीडियो देखने के बाद सर ने तुरंत डिसीजन लिया कि वो दिल्ली आएंगे और यहाँ पर और वो ये कह रही कि इस आंदोलन की सबसे बड़ी ताकत जो है वो है इसका शांतिपूर्ण रहना। हमारे मूवमेंट की सबसे बड़ी स्ट्रेंथ जो है वो है कि ये मूवमेंट पीसफुल है। और सर कह रहे आप लोग यहाँ से बस हिलना मत, जंतर मंतर से बस कोई हिलेगा नहीं। और अगर यहाँ से कोई हिलेगा नहीं तो महाराष्ट्र में सर हर जगह देख लीजिए इस आंदोलन को कैसे आगे बढ़ाया जा सकता है। और जरूरत पड़ी तो सर और सर के आंदोलन के सारे साथी यहाँ आकर बैठेंगे हमारे साथ। और यहाँ पर कुछ लोगों को अगर पता नहीं होगा तो एक बार गूगल कर लेना, मराठा आंदोलन कितना बड़ा आंदोलन था वो दिखाना, महाराष्ट्र पूरा बंद हो रहा था। तो बहुत ही बड़ी ताकत का सपोर्ट मिला है आज हमें सर, उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद।